2019 जेव्हा झालेलं तेव्हा आपल्याला माहिती होतं की 2014 ते 2019 मोदींनी खूप ब्लंडर केले होते. खूप लोकांना असं वाटत होतं की डिमॉनिटायझेशन आणि ह्या जो का फटका बसला याच्यानंतर हे लोक परत येणं शक्यच नाही. पण तेव्हा मोदींनी नुसता एकच कॅम्पेन केलेली बीजेपीने, मोदी नाही तो और कौन. राहुल गांधींचा जो लिडरशिप मारून मुटकून उभा करायचा प्रयत्न झालाय, राहुल गांधींना जे बिचाऱ्यांना कन्याकुमारी ते काश्मीर चालायला लावलंय, मग त्याच्यानंतर राजस्थान ते बंगाल ते राजस्थान चालायला लावलंय, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी नुसतं मोदींच्या त्या प्रश्नाला उत्तर दिले की मोदी नाही तो और कौन. पण पक्ष म्हणून, यंत्रणा म्हणून काँग्रेस खरंच भाजपला अंगावर घ्यायला तयार आहे का? जर ईडीची काठी फिरवली तर अर्धा काँग्रेस जाऊन भाजपमध्ये बसणार नाही का? ह्या पॉलिसी लेवलवरती कोणी विचारच नाही केलाय. किंवा अजूनही अर्धे आपल्याला दिसतात की महाराष्ट्रामधले काँग्रेसचे लोक त्यांच्या कार्यक्रमाला, उद्घाटनाला संभाजी भिडेला बोलवतात, ते कुठल्या तरी सनातनी माणसाला बोलवतात. काँग्रेसचीच लोक सत्संग किंवा अतिशय कट्टरवादी हिंदू धार्मिक सण हे ऑर्गनाईज करतात. तर आपल्याला हे दिसायला लागेल की भाजपशी लढायचं असेल तर तुम्हाला थेट एका बाजूनी आयडिओलॉजिकली लढायला लागेल. आणि मला आज वाटतं की आयडिओलॉजिकली RSS आणि भाजप मला जर अंगावर घ्यायचं असेल आणि हरवायचं असेल तर ती विचारधारा मध्ये जी ताकद आहे ती फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारधारा आहे. पण दुसऱ्या बाजूला जर भाजपला इलेक्टोरली हरवायचं असेल तर तुम्हाला एक ठाम स्ट्रॉंग स्टेट मशिनरी आणि पार्टी मशिनरी लागणार आहे, जी आज काँग्रेसकडे आपल्याला मिसिंग दिसते.